बातम्यामध्ये सदैव अग्रेसर आणि महाराष्ट्रातही नंबर 1. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1. ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोला पोलिसांची धडक कारवाई. 70 केसमध्ये 10.61 लाखांचा मुद्देमाल नष्ट. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलीस दलाने ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध गावठी व देशी दारू विरोधात 1 दिवसीय विशेष मोहीम राबवली. दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पथकांनी 70 ठिकाणी छापे टाकून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत 70 केसेस दाखल केल्या. कारवाई दरम्यान सुमारे 10,61,350 रुपयांचा गावठी व देशी दारूचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. अवैध दारू निर्मितीसाठी व विक्रीमुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने अशा अवैध व्यवसायांवर पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचेही आवाहन पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अवैध दारू विक्रीची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा 112 क्रमांकावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, अकोला.